श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की मेष राशीच्या माझ्या प्रिय लोकांनो, 5, 6 आणि 7 फेब्रुवारी 2026 हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रहस्यमयी आणि कलाटणी देणारे दिवस ठरणार आहेत. हे दिवस केवळ कालचक्राचा भाग नसून तुमच्या नशिबाची दारे उघडणारी एक दैवी संधी आहे. ब्रह्मांडात होणारी ग्रहांची ही मोठी उलथापालट तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणणार आणि त्यातून विजयाचा मार्ग कसा निघणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे. सावध व्हा, कारण तुमच्या सभोवतालची परिस्थिती आता बदलणार आहे आणि जे घडणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. या 72 तासांच्या कालावधीत तुमच्या समोर अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका बाजूला एका विवाहित स्त्रीचे तुमच्या जीवनावर पडणारे सावट आणि दुसरीकडे संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर साक्षात विघ्नहर्त्याची होणारी कृपा असा हा अजब खेळ असणार आहे. पण याच काळात तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला अपेक्षित नसलेला अनुभवही येऊ शकतो. काय तुमच्यात हिंमत आहे या येणाऱ्या वादळाचा सामना करण्याची? गुरुजी सांगतात की हा काळ तुमच्या धैर्याची आणि संयमाची अग्निपरीक्षा घेणारा ठरेल, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला विचारपूर्वक टाकायचे आहे. तरीही परिस्थिती कितीही आव्हानात्मक वाटली तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, कारण स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी आहे. हे दिवस तुम्हाला केवळ सावध करण्यासाठी नव्हे तर तुमच्यातील खऱ्या सुप्त शक्तीची जाणीव करून देण्यासाठी येत आहेत. ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून अखेर अमृत बाहेर आले, तसेच या 3 दिवसांच्या अनुभवातून तुमच्या प्रगतीचे अमृत बाहेर पडणार आहे. गुरुजींनी सांगितलेले विशेष उपाय आणि तुमची स्वामींवरील अढळ निष्ठा तुम्हाला या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दिलेली प्रत्येक माहिती तुमचे आयुष्य मोठ्या संकटातून वाचवू शकते आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसवू शकते. गुरुजी सांगतात की 5 फेब्रुवारीची पहाट तुमच्या आयुष्यात एक विलक्षण आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येणार आहे. या दिवसापासून तुम्हाला पुढच्या 72 तासांसाठी मानसिक संन्यास घ्यायचा आहे. याचा अर्थ असा की बाह्य जगातील वाद, स्पर्धा आणि कोलाहलापासून स्वतःला थोडे वेगळे करून अंतर्मनाकडे वळा. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात इतकी मोठी घटना घडणार आहे की त्यासाठी तुमचे मन शांत आणि स्थिर असणे अनिवार्य आहे. गुरुजी असेही स्पष्ट करतात की हा काळ भीतीचा नसून आत्मशोधाचा आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अशी सांगते की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहे. हे दिवस तुमच्या संयमाची कसोटी पाहतील, पण लक्षात ठेवा, जो शांत राहतो तोच या वादळातून यशस्वीपणे बाहेर पडतो. तुमच्या मनातील सर्व जुने क्लेश आणि चिंता आत्ताच स्वामींच्या चरणी अर्पण करा. गुरुजी सांगतात की जेव्हा तुम्ही पूर्णपणे रिकामे होता तेव्हाच ईश्वर तुम्हाला नवीन आशीर्वादाने भरू शकतो. हा काळ तुमच्या पुनर्जन्मासारखा असेल, जिथून तुमच्या यशाचा नवा अध्याय सुरू होईल. गुरुजींच्या मते 5 फेब्रुवारीचा दिवस हा शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली असल्यामुळे तुमच्या आयुष्यात एका स्त्री शक्तीचा उदय होईल. ही स्त्री तुमच्या आयुष्यात एखादी भाग्यवान संधी किंवा महत्त्वाचा सल्ला घेऊन येऊ शकते. गुरुजी सकारात्मकतेने सांगतात की ही तुमची आई, पत्नी, बहीण किंवा एखादी ज्येष्ठ महिला अधिकारी असू शकते, जिच्या एका शब्दामुळे तुमचे नशीब पालटू शकते. व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी गुरुजी एक विशेष संकेत देतात. एखादी विवाहित महिला तुमच्यासाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग उघडू शकते किंवा रखडलेल्या कामात मध्यस्थी करून ते पूर्णत्वास नेऊ शकते. हा दिवस तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत फलदायी आहे. तुमच्या राशीत लक्ष्मी योगाची सूक्ष्म निर्मिती होत असून अचानक धनलाभाचे संकेत मिळत आहेत. गुरुजी एक महत्त्वाची सावधगिरीही सांगतात. या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अनादर करू नका. उलट, शक्य असल्यास एखाद्या गरजू महिलेला पांढरी वस्तू, उदा, साखर, तांदूळ किंवा कापड दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती अधिक मजबूत होईल आणि तुमच्या घरात वैभवाचे आगमन होईल. गुरुजी सांगतात की 6 फेब्रुवारीचा शुक्रवार हा तुमच्या जीवनातील सुवर्णदिन ठरेल. या दिवशी संकष्टी चतुर्थीचा अत्यंत शुभयोग असल्याने साक्षात श्री गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व कडेकोट संकटांचे कुलूप तोडण्यासाठी येत आहेत. गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीमध्ये जे काही अदृश्य अडथळे होते ते या दिवशी बाप्पाच्या आशीर्वादाने जळून भस्म होतील. आरोग्याविषयी बोलताना गुरुजी एक आनंदाची बातमी देतात. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी दीर्घकालीन आजाराने ग्रासलेले असेल तर या दिवशी त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा दिसेल. तसेच कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांसाठी हा दिवस आशेचा किरण घेऊन येईल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होईल.
गुरुजी या दिवशी एक विशेष विधी सुचवतात. सकाळी गणपतीला अभिषेक करताना त्यात थोडी हळद आणि अक्षता टाका. तुमच्या मनातील जी सर्वात कठीण इच्छा आहे ती बाप्पाच्या कानात सांगा. गुरुजी खात्रीने सांगतात की तुमची ती इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया याच दिवसापासून सुरू होईल. हा दिवस तुमच्या विजयाचा पाया रचणारा आहे. गुरुजी सांगतात की 7 फेब्रुवारीचा शनिवार हा तुमच्यासाठी सत्याच्या दर्शनाचा दिवस आहे. या दिवशी तुमच्या सभोवतालचे मुखवटे गळून पडतील. गुरुजी याला नकारात्मक मानत नाहीत, तर ते सांगतात की भविष्यात तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जाण्यापेक्षा स्वामी तुम्हाला आजच सावध करून त्या लोकांपासून दूर करत आहेत. हा दिवस तुम्हाला खरे मित्र आणि शत्रू ओळखण्याची दिव्य दृष्टी देईल. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी गुरुजी असा सल्ला देतात की या दिवशी कोणताही मोठा व्यवहार करताना 100 वेळा विचार करा. जर कोणाकडून विश्वासघात झाला तर तो राग किंवा सूड न ठेवता ईश्वरी संकेत म्हणून स्वीकारा. गुरुजींच्या मते काही लोक तुमच्या आयुष्यातून बाहेर जाणे हे तुमच्या कल्याणासाठीच असते, जेणेकरून तुमच्या आयुष्यात अधिक चांगल्या लोकांसाठी जागा निर्माण होईल. या दिवशी गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही पूर्णपणे मौन पाळण्याचा प्रयत्न करा. जेवढे तुम्ही कमी बोलाल तेवढी तुमची आंतरिक शक्ती वाढेल. शनिवारी संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास तुमच्या शत्रूंच्या सर्व योजना फोल ठरतील आणि तुम्ही अधिक प्रबळ होऊन समोर याल. गुरुजी सांगतात की या 3 दिवसांतील घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला एक आध्यात्मिक सुरक्षा कवच निर्माण करावे लागेल. 5 तारखेला अत्तर किंवा सुगंधी द्रव्याचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मकता नष्ट होईल. गुरुजींच्या मते सकारात्मक सुवास हा देवी लक्ष्मीला आकर्षित करतो. 6 तारखेला संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी अर्घ्य देताना त्यात थोडे लाल फूल आणि चंदन टाका. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राचा दोष दूर होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. गुरुजी सांगतात की ज्याचे मन स्थिर असते त्याला जग जिंकणे सोपे जाते. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची निर्णय क्षमता या उपायामुळे प्रचंड वाढेल. 7 तारखेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गुरुजींनी सांगितलेला रामबाण उपाय म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर एक काळा धागा बांधा किंवा खिशात काळी तीळ ठेवा. हे छोटे उपाय तुमच्यावर होणारे दृष्टदोष आणि नजरचूक टाळतील. गुरुजी खात्री देतात की हे उपाय करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तीचे केसही वाकडे होणार नाही. गुरुजी या मालिकेचा समारोप करताना अत्यंत आनंदाने सांगतात की 5, 6 आणि 7 फेब्रुवारीच्या या मंथनातून तावून सुलाखून निघालेला मेष राशीचा प्रत्येक व्यक्ती 8 फेब्रुवारीला एका विजेत्याच्या रूपात उभा असेल. या 3 दिवसांनी तुम्हाला जे धडे दिले ते जगातली कोणतीही शाळा किंवा विद्यापीठ देऊ शकले नसते. तुम्ही आता अधिक प्रगल्भ, शांत आणि शक्तिशाली झाला आहात. तुमच्या भविष्याबद्दल गुरुजी एक मोठे भाष्य करतात. इथून पुढे तुमच्या भरभराटीचा काळ सुरू होत आहे. तुमच्या नोकरीत बढती, व्यवसायात अफाट वृद्धी आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जे लोक तुम्हाला सोडून गेले होते तेच तुमची प्रगती पाहून पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी धडपड करतील. माझ्या प्रिय मेष राशीच्या लोकांनो, 5, 6 आणि 7 फेब्रुवारी 2026चे हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील एक अग्निपरीक्षा होते. पण गुरुजी मोठ्या अभिमानाने सांगतात की तुम्ही या परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडला आहात. समारोप करताना गुरुजी एक अत्यंत मोलाची गोष्ट सांगतात. आयुष्यात येणारी संकटे ही आपल्याला संपवण्यासाठी नसून आपल्यातील सुप्त शक्तींना जागे करण्यासाठी येतात. या 3 दिवसांच्या प्रवासात तुम्ही आकर्षणावर विजय मिळवला, ईश्वरी कृपेचा अनुभव घेतला आणि विश्वासघातासारख्या कडू विषालाही पचवून स्वतःला सिद्ध केले आहे. गुरुजी पुढे असे स्पष्ट करतात की आता तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ समाप्त झाला असून सौख्याचा सूर्योदय झाला आहे. इथून पुढे तुम्ही जे काही पाऊल उचलाल तिथे तुम्हाला यशाची खात्री असेल. ज्या व्यक्तींनी तुमची साथ सोडली होती त्यांना आता तुमच्या प्रगतीचा हेवा वाटू लागेल, पण तुम्ही मात्र आपल्या यशात नम्र राहा. गुरुजींच्या मते मेष राशीच्या व्यक्तीचा खरा विजय हा त्याच्या संपत्तीत नसून त्याच्या बदललेल्या स्वभावात आणि वाढलेल्या आत्मविश्वासात आहे. तुमच्या आयुष्यात आता आनंदाची गुढी उभारली जाणार आहे, जिथे शांती, समाधान आणि समृद्धीचा निवास असेल. शेवटी गुरुजी हात उंचावून तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतात की स्वामी समर्थांचे अभय कवच तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या घरातील इडापिडा टळू दे आणि तुमच्या कष्टांचे चीज होऊ दे. गुरुजी सांगतात, लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व भीती काढून टाका आणि एका नव्या उमेदीने आयुष्याची सुरुवात करा.
कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. तुमचा विजय निश्चित आहे. तुमची प्रगती अटळ आहे. नेहमी आनंदी रहा आणि स्वामींच्या नामस्मरणात रहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.